चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 10 मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर पाहत आहोत। अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आतापर्यंत आपण अरिथमॅटिक सिक्वेन्स म्हणजे काय, त्यानंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे नेमकं काय आहे, त्यानंतर आपण टर्म nth टर्म ऑफ एन एपी पाहिलं आणि त्यानंतर सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एपी आणि कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स पाहिल्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये। आता आपल्याला लास्ट पॉइंट कडे यायचं आहे। या टॉपिक मधला लास्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन्स ऑफ एन एपी। ऍप्लिकेशन्स ऑफ एन एपी काय आहे, तर डेली लाईफ मध्ये आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा कसा वापर करतो हे आपण हे एग्जांपल सॉल्व करून पाहणार आहोत। तर प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये असे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत। तर बघा, तर प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे, तर फर्स्ट ऑन 1 जानेवारी 2016 1 जानेवारी 2016 ला सानिका डिसाइड टू सेव्ह ₹10। पहिल्या दिवशी ती ₹10 सेव्ह करत आहे, म्हणजे तिने डिसाइड केलं की मला आता आजपासून सेव्हिंग करायची आहे आणि फर्स्ट डे वर म्हणजे 1 जानेवारी तिने ₹10 सेव्ह केले। त्यानंतर सेकंड डे ला ₹11 सेव्ह केले, त्यानंतर थर्ड डे ला तिने ₹12 सेव्ह केले। अशी ती कंटिन्युअसली वाढवत जात आहे, एक रुपया वाढवत जात आहे प्रत्येक दिवशी। इफ she decides to save like this, if she decides to save like this, then on 31st December 2016 on 31st December 2016 म्हणजे पूर्ण वर्षभर ती सेव्ह करत आहे, असं की प्रत्येक दिवशी एक रुपया ती वाढवत आहे। तर व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग, तर तिची टोटल सेव्हिंग आपल्याला फाइंड आउट करायची आहे। मग आता टोटल फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर काय करावं लागेल, पहिल्या दिवशीपासून तिने लास्टच्या दिवसापर्यंत किती सेव्हिंग केलेली आहे त्या सेव्हिंगची टोटल करावी लागेल। म्हणजेच काय करावं लागेल, पहिल्या दिवशीपासून लास्ट दिवसापर्यंतच्या पैशांची आपल्याला ऍडिशन करावी लागेल, सेव्हिंगची ऍडिशन करावी लागेल, म्हणजेच एसएनचा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल। हे लगेच लक्षात येत आहे। सम फाइंड आउट करायची आहे आणि फर्स्ट n नंबरची सम फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर या सगळ्यांची काय करावी लागेल, ऍडिशन करावी लागेल। त्यासाठी एसएनचा फॉर्म्युला आपण यूज करू। पण आपल्याला यामध्ये लक्षात असलं पाहिजे की 2016 हे इयर, या इयर मध्ये किती डेज असतील, तर इयर मध्ये 365 डेज असतात, पण जर ते लीप इयर असेल तर 1 डे ऍड होतो, 1 डे ऍडिशनल असतो, म्हणजे 366 डेज असतात। मग आता 2016 हे लीप इयर आहे का, तर यस इट इज अ लीप इयर बिकॉज इट इज डिव्हिजिबल बाय 4, त्याला 4 ने भाग जात आहे, त्यामुळे ते लीप इयर आहे। हे लक्षात घ्या, कोणत्याही इयरला 4 ने पूर्ण भाग जात असेल तर ते लीप इयर असतं आणि त्यामध्ये एक दिवस ऍडिशनल असतो। म्हणजेच काय, 2016 हे लीप इयर आहे, त्यामुळे त्यामध्ये 366 डेज असतील, म्हणजे ती टोटल 2016 मध्ये किती डेज सेव्हिंग करेल, 366 डेज ती सेव्हिंग करेल। त्यामुळे n ची व्हॅल्यू इथे किती असेल, 366, आणि जेवढी सेव्हिंग करत आहे ती त्या सर्वांची टोटल म्हणजे SN, म्हणजेच काय, S366 ची आपल्याला तिथे व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे। फर्स्ट आपल्याला दिलेली जी त्यांनी जी दिलेली सिक्वेन्स आहे, या प्रकारे जी सिक्वेन्स दिलेली आहे ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते चेक करायचं आहे। तर हे लक्षात घ्या, सानिका पहिल्या दिवशी ₹10 सेव्ह करत आहे, दुसऱ्या दिवशी ती ₹11 सेव्ह करत आहे, तिसऱ्या दिवशी 12, चौथ्या दिवशी ती किती सेव्ह करत, ₹13 सेव्ह करत, म्हणजे एक रुपयाने ती वाढत जात आहे। म्हटल्यावर त्यामध्ये कॉमन डिफरन्स काय आला, 1। प्रत्येक पर डे मध्ये, पर कॉन्सिक्युटिव्ह डेज मध्ये डिफरन्स कितीचा आहे, ₹1 डिफरन्स आहे। त्यामुळे दिलेली जी सिक्वेन्स आहे ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, हे आधी आपण सांगू आणि त्यानंतर तिची टोटल सेव्हिंग फाइंड आउट करण्यासाठी एसएनचा फॉर्म्युला यूज करून आपण ते आन्सर फाइंड आउट करणार आहोत। तर फर्स्ट म्हणजे आता मी लिहून घेतो, सानिका सेव्हिंग इज, काय आहे सानिका सेव्हिंग, तर ₹10, ₹11, ₹12, ₹13 अँड सो ऑन, या पद्धतीने ती सेव्ह करत आहे। ऑन पर कॉन्सिक्युटिव्ह डेज हर सेव्हिंग is common difference of her saving is 1. प्रत्येक
कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये कॉन्सिक्युटिव्ह डेज मध्ये तिचं सेविंग मध्ये काय डिफरन्स आहे तर 1 हा कॉन्सिक्युटिव्ह डेज मध्ये तिचा डिफरन्स आहे. देअरफॉर सानिका सेविंग are in AP because on per day per consecutive day the common difference there is common difference on per consecutive day there is common difference d equal to 1 ₹1 चा काय आहे कॉमन डिफरन्स आहे. आणि हे लक्षात घ्या जर आता ही एपी मध्ये आहे तर आपल्याला तिची टोटल फाइंड आउट करायची पण आपल्याला n ची व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. मग आता 2016 हे लीप इयर आहे. नाउ 2016 इज ए लीप इयर. Therefore, number of days she saved rupees equal to किंवा her saving is number of days her saving is equal to किती बरं 366 n equal to 366 या पद्धतीने म्हणजे n ची पण व्हॅल्यू आपल्याला मिळाली आणि a ची व्हॅल्यू अँड a इक्वल टू फर्स्ट टर्म काय आहे तर a इक्वल टू ₹10 ही तिची फर्स्ट दिवसाची सेविंग आहे. यानुसार आपल्याला तिची टोटल सेविंग फाइंड आउट करायची आहे. नाउ टू फाइंड हर टोटल सेविंग. टोटल सेविंग म्हणजेच काय यस n म्हणजेच काय फाइंड आउट करायचं आपल्याला यस 366 कारण की n ची व्हॅल्यू काय आहे 366 ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग आता Sn चा फॉर्म्युला आपल्याकडे माहिती आहे. Sn चा फॉर्म्युला काय आहे Sn इक्वल टू n/2 इनटू द ब्रॅकेट 2a प्लस n - 1d. नाउ Sn इक्वल टू n/2 into the bracket 2a plus n minus 1d. आणि यामध्ये आता मी व्हॅल्यू पुट करतो. n ची व्हॅल्यू काय आहे 366/2 यस 366 n ची व्हॅल्यू 306 आहे इक्वल टू 306/2 366/2 into the bracket 2 into a ची व्हॅल्यू काय आहे 10 प्लस 366 minus 1 into d ची व्हॅल्यू काय आहे 1. प्रत्येक दिवसामध्ये कितीचा गॅप आहे ₹1 चा गॅप आहे हे लक्षात घ्या. आता इथे आपल्याला यामध्ये सांगा यस 366 देअरफॉर यस 366 इक्वल टू 2 ने भाग जात आहे 366 ला भाग देऊन घेऊ. इथं काय येणार 2 1 ला 2 राहिलं 1 पुढचा घेतला 6 16 2 8 जा 16 आणि 2 3 जा 6 183 मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट 2 into 10 म्हणजेच काय येणार 20 प्लस इथं काय 365 into 1 म्हटल्यावर काय येणार 365 चे येणार इन ब्रॅकेट कंप्लीट. पुढं 183 मल्टिप्लाय बाय 20 प्लस 365 म्हटल्यावर काय येणार 385 ही काय आली यस 366. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथं साइडला करून घेतो मी 385 मल्टिप्लाय बाय 183 या दोघांचं मल्टिप्लिकेशन. तर सांगा 3 5 जा 15 1 कॅरी 3 8 जा 24 आणि 1 25 2 कॅरी 3 जा 9 आणि 2 11 पुढे काय येणार 0. त्यानंतर 8 5 जा 40 4 कॅरी 8 8 जा 64 64 and 4 68 6 कॅरी 8 3 जा 24 24 आणि 6 30 00. त्यानंतर पुढे 1 5 जा 5 8 आणि 3 या सगळ्यांची टोटल म्हणजे ती काय येईल 5 5
9 आणि 5 14, 1 कॅरी, 1 + 1 2 + 8, 2 + 8 काय येणार बरं 10, 1 कॅरी 7, म्हणजे 70,455 ही तिची काय असेल बरं सेविंग असेल, टोटल सेविंग असेल. देअरफोर सानिकाज सेविंग इन इयर 2016 इज रुपीज काय असेल 70,455. जर ती त्या पद्धतीने सेव्ह करत गेली तर तिची टोटल सेविंग काय असेल रुपीज 70,455. या पद्धतीने आपण ते सॉल्व केलेलं आहे. एकदम सोपा प्रॉब्लेम होता, यानुसार आपण तो सॉल्व केलेला आहे. तर काय दिलं होतं तर यामध्ये ती सेव्ह करत होती पहिल्या दिवशी 10, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12 असं पूर्ण वर्षभर ती सेव्हिंग करत होती. मग पूर्ण वर्षभर सेव्हिंग करत होती तर ए ची व्हॅल्यू 10, डी ची व्हॅल्यू 1 होती आणि एन ची व्हॅल्यू तर ते लीप इयर असल्यामुळे 366 होती आणि त्यावरून आपण त्यांची टोटल फाइंड आउट करण्यासाठी एन चा फॉर्म्युला यूज केला आणि ती सम फाइंड आउट केली आणि आपलं आन्सर आलं रुपीज 70,455 ही तिची 2016 या इयरची सेव्हिंग असेल. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचंय, सेकंड क्वेश्चन कडे बघू. चला तर आपण आता सेकंड क्वेश्चन कडे जाऊ. सेकंड क्वेश्चन काय आहे या प्रॅक्टिस सेट मधला तर बघा, अ मॅन बॉरोज रुपीज 8,000. एका माणसाने कर्ज घेतला, 8,000चं कर्ज घेतलं 8,000 अँड ॲग्रीज टू रिपे आणि ॲग्री केलं की विथ टोटल इंटरेस्ट रुपीज 1,360 तो परतफेड करेल. म्हणजे 8,000 वर 1,360 तो व्याज देईल आणि त्या सगळ्यांची टोटल करून तो 12 महिन्यात 12 मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये तो 12 हप्त्यांमध्ये ते कर्ज परतफेड करून टाकेल. म्हणजे आता हे लक्षात घ्या 8,000 प्लस 1,360 जर केली तर ती टोटल अमाउंट निघेल, जे की त्याची कर्जाची अमाउंट आहे त्यामध्ये इंटरेस्ट ऍड करून आपण काढतो. म्हणजे ती कशाची व्हॅल्यू असेल, टोटल व्हॅल्यू असेल, टोटल सम असेल, एसएनची व्हॅल्यू असेल ती जी की आपल्याला 8,000 प्लस 1,360 करून मिळेल. टोटल कर्जाची अमाउंट असेल तो 12 हप्त्यांमध्ये म्हणजे एन ची व्हॅल्यू काय असेल तर 12 हप्त्यांमध्ये ती परतफेड करणार आहे. आता प्रत्येक हप्त्यामध्ये तो काय करत आहे बघा, ईच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन प्रिसिडिंग वन. प्रत्येक जो इन्स्टॉलमेंट तो भरत आहे तो मागच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा ₹40 ने कमी आहे, प्रेसिडिंग इन्स्टॉलमेंट पेक्षा 40 ने कमी आहे. म्हणजे इथं डी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, डी ची म्हणजे कॉमन डिफरन्स किती असेल 40, पण तो कसा असेल लेस होत आहे, लेस अमाउंट भरत आहे. प्रत्येक इन्स्टॉलमेंट मध्ये लेस अमाउंट करत आहे. म्हणजेच काय डी ची व्हॅल्यू इथं काय असेल -40 आणि त्यावरून आपल्याला विचारले काय फाइंड द अमाउंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे कोणती, ए ची व्हॅल्यू आणि लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे कशाची व्हॅल्यू असेल डी ची टी एन ची व्हॅल्यू. म्हणजे तरी जी अमाउंट आहे आणि तो जो नाही का इन्स्टॉलमेंट भरत आहे ते इन्स्टॉलमेंट त्याचे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. का तर प्रत्येक इन्स्टॉलमेंट त्याचा लेस दॅन ₹40 आहे. प्रत्येक इन्स्टॉलमेंट प्रेसिडिंग पेक्षा ₹40 ने कमी असल्यामुळे इथं डी ची व्हॅल्यू -40 आहे. कॉमन डिफरन्स मिळाल्यामुळे ती जी इन्स्टॉलमेंट येत आहे आपल्याला ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे आणि त्यानुसार आपण ते सॉल्व करणार आहोत. हियर मग गिवन लिहून घेऊ आता इथं आपण. हियर गिवन फर्स्ट टोटल अमाउंट त्यांची किती आहे, कर्जाची अमाउंट ती म्हणजे एसएन सम दिलेली आहे ती म्हणजे किती 8,000 त्यांनी कर्ज घेतलं होतं 8,000 आणि ते त्यामध्ये ॲडिशनल किती अमाउंट भरणार आहेत 1,360 ही टोटल अमाउंट ते भरणार आहेत. म्हणजे एसएन इक्वल टू काय येणार 9,360 एवढी अमाउंट ते त्या कर्जदाराला परतफेड करणार आहे. किती इन्स्टॉलमेंट मध्ये 12 इन्स्टॉलमेंट मध्ये. देअरफॉर n इक्वल टू काय 12. n ची व्हॅल्यू किती आहे इथं 12 आणि आता each installment less than preceding one by ₹40. each installment
each installment D less than preceding one by ₹40, therefore D equal to -40. प्रत्येक इन्स्टॉलमेंट 40 ने कमी होत आहे, त्यामुळे कॉमन डिफरन्स मिळाला -40. therefore given problem, given monthly installment REAP, जे तो मंथली इन्स्टॉलमेंट भरत आहे, प्रत्येक हप्ता भरत जो आहे तो हप्ता त्याचा काय आहे REAP आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. का तर कॉमन डिफरन्स D इक्वल टू -40 असल्यामुळे. आणि यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टू फाइंड A म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि TN लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे T12 ची व्हॅल्यू त्याला फाइंड आउट करायची आहे. TN म्हणजे T12 इथे लिहून घेतो म्हणजे लगेच लक्षात येईल तुम्हाला. T12 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग आता हे फाइंड आउट करण्यासाठी SN चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. SN चा फॉर्म्युला काय आहे तर n/2 2a + n-1d. का वापरत आहे तर SN ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, टोटल सम माहिती आहे ती किती आहे 8000 + 1360 म्हणजे 9360. therefore now SN equal to काय n/2 2a + n-1d. यामध्ये S12 n ची व्हॅल्यू काय टाकत आहे मी 12, तर काय येणार इथं सांगा. तर n ची व्हॅल्यू काय आहे 12/2 into the bracket 2a आहे तसाच प्लस n ची व्हॅल्यू काय आहे 12 - 1 into d ची व्हॅल्यू काय आहे -40. ब्रॅकेट कंप्लीट. S12 ची व्हॅल्यू काय आहे 9360 इक्वल टू 12/2 म्हणजे काय 6 into the bracket 2a प्लस मायनस काय होणार -12 - 1 11 into 40. ब्रॅकेट कंप्लीट. हे लक्षात घ्या, हे प्लस आणि हे मायनस या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे प्लस मायनस काय होणार -12 - 1 11 into 40. आता इथं बघा 6 हा मल्टिप्लाय आहे, त्या साइडला गेल्यावर डिवाइड म्हणजे काय येणार 9360 divided by 6 equal to 2a minus 11 into 40 किती येणार 440. 11 0 दा 0 11 4 दा 44. मग आता इथं या दोघांचे डिवीजन आणि हा 440 प्लस आहे सॉरी मायनस आहे, त्या साइडला गेल्यावर प्लस होऊन जाईल. म्हणजे आता इथं काय येतंय ते बघू आपण. फर्स्ट या दोघांना जर 6 ने भाग केला, याला भाग केला 6 ने, तर काय येईल बरं 6 1 दा 6 राहिले 3 9 मधून 6 गेले 3 राहिले, पुढचा घेतला 3 33 6 5 दा 30 राहिले 3, परत पुढचा घेतला 6 36 6 6 दा 36 आणि 0 दा 6 0 दा 0 इक्वल टू काय 2a minus 440 मायनस आहे, त्या साइडला गेल्यावर प्लस म्हणजे काय येणार 1560 प्लस 440 इक्वल टू काय 2a. या दोघांची ऍडिशन, कारण की हा मायनस त्या साइडला गेल्यावर प्लस झाला, या दोघांची ऍडिशन काय येते 0 6 + 4 10 1 कॅरी 1 + 4 5 + 5 10 1 कॅरी 2000 इक्वल टू 2a. therefore a इक्वल टू हा 2 मल्टिप्लाय आहे, त्या साइडला गेल्यावर डिवाइड म्हणजे काय येणार 2000 divided by 2. therefore a इक्वल टू काय येणार बरं 1000. म्हणजे आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट मिळाली. किती रुपीची आहे त्याची फर्स्ट इन्स्टॉलमेंट, तर फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ₹1000 ची. आता आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे TN चा फॉर्म्युला यूज करून T12 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर TN चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना. लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे TN इक्वल टू काय, हे ब्रॅकेट करून देतो, TN इक्वल टू a + n-1d. मग मला सांगा इथं काय येणार बरं a n ची व्हॅल्यू काय टाकत आहे 12, तर T12 इक्वल टू काय येणार a ची व्हॅल्यू काय आहे 1000 प्लस 12 - 1 into d ची व्हॅल्यू काय आहे -40
हे लक्षात घ्या, n ची व्हॅल्यू 12 टाकली, d ची व्हॅल्यू -40. आता हे प्लस मायनस परत काय होणार मायनस, म्हणजे काय दिसेल आपल्याला 1000 आहे तसं, आणि इथं -12 - 1 म्हणजे 11 मल्टिप्लाय बाय 40. 11 12 - 1 11 into 40 प्लस मायनस झालं मायनस. 11 into 40 येणार 440. 1000 मधून मग 440 आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. ते पुसून घेतो आता मी. तर सांगा काय दिसेल मग, 1000 T12 equal to 1000 minus 440 equal to काय येणार मग, 1000 minus 440 म्हणजे काय येणार 560. T12 equal to 560 आलं. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, फर्स्ट इन्स्टॉलमेंट A equal to 1000 आणि लास्ट इन्स्टॉलमेंट 560. therefore फर्स्ट इन्स्टॉलमेंट equal to rupees 1000 and last installment equal to rupees 560. या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. पहिलं तर आपल्याला काय म्हणले होते की त्या माणसाने 8000 कर्ज घेतला आहे आणि त्याने ऍग्री केलं की 1360 तो व्याज देणार, 12 हप्त्यांमध्ये ते कर्ज फेड करणार आहे, परतफेड करणार आहे. आणि त्यानुसार तो प्रत्येक हप्त्यांमध्ये 40 रुपयाचा गॅप ठेवत आहे, 40 रुपये कमी कमी देत आहे. आणि त्यानुसार तो पूर्ण 12 मंथ मध्ये पूर्ण कर्ज फेडत आहे. आणि त्यानुसार आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती असेल आणि लास्ट इन्स्टॉलमेंट किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायला लावलं होतं. त्यानुसार मी SN चा फॉर्म्युला यूज करून A ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आणि नंतर मग TN चा फॉर्म्युला यूज करून लास्ट टर्म फाइंड आउट केली. आणि त्यावरून मग फर्स्ट इन्स्टॉलमेंट 1000 आली आणि लास्ट इन्स्टॉलमेंट ही 560 आली. यानुसार आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ, थर्ड क्वेश्चन कडे. चला तर आपण आता थर्ड क्वेश्चन कडे जाऊ. थर्ड क्वेश्चन काय आहे या प्रॅक्टिस सेट मधला तो बघा. आता सचिन इन्व्हेस्टेड इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. सचिन हा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करत आहे. काय इन्व्हेस्ट करत आहे बघा, इन फर्स्ट इयर, पहिल्या इयरला तो ही इन्व्हेस्टेड ₹5000. फर्स्ट इयरला तो 5000 इन्वेस्ट करत आहे. इन सेकंड इयर ही इन्वेस्टेड ₹7000. सेकंड इयरला 7000. इन द थर्ड इयर ₹9000 अँड सो ऑन. असं तो कंटिन्युअसली वाढवत जात आहे. 2000 तो प्रत्येक वर्षी वाढवत चाललेला आहे. तर फाइंड द टोटल अमाउंट, फाइंड द टोटल अमाउंट ही इन्वेस्टेड इन 12 इयर्स. 12 हप्त्यांमध्ये 12 इयर्स मध्ये तो टोटल किती इन्व्हेस्टमेंट करत नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता आपल्याला हे लक्षात येतं की टोटल काढायचे आहे. टोटल अमाउंट त्याने इन्व्हेस्टेड केलेली फाइंड आउट करायची म्हटल्यावर काय फाइंड आउट करावं लागणार आपल्याला, SN ची व्हॅल्यू. इथे n ची व्हॅल्यू काय असेल 12. हे तर आपल्याला लक्षात येत आहे. फर्स्ट म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंट ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे की नाही, तर आहे. तर बघा पहिल्या इयरला तो 5000 इन्वेस्ट करत आहे, नंतर 7000, नंतर 9000. म्हटल्यावर प्रत्येक इयर मध्ये गॅप कितीचा आहे, 2000 चा गॅप आहे. त्यानुसार आपण सांगू शकतो सचिन्स इन्व्हेस्टमेंट आर इन AP आणि त्यानुसार मग SN ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. नाउ सोल्युशन काय येईल मग आता इथं, तर सचिन्स इन्वेस्टमेंट इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम इज किंवा काय आहे ₹5000. पहिल्या इयरला 5000 आहे, नंतर ₹7000, नंतर ₹9000 अँड सो ऑन. पुढे तो कंटिन्युअसली वाढवत चाललेला आहे. मग आता हियर सचिन्स इन्व्हेस्टमेंट आर इन AP
का AP आहे? बिकॉज देयर इज कॉमन डिफरन्स for 2 consecutive years is D equal to rupees 2000. D ची व्हॅल्यू 2000 आहे. Now to find total amount he invested in 12 years. पहिल्या 12 इयर्स मध्ये त्याने किती अमाउंट इन्व्हेस्ट केली हे फाइंड आउट करायचं आहे. हियर म्हणजेच काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? S12 फाइंड आउट करायचं आहे. हे लक्षात घ्या. इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग ते फाइंड आउट करण्यासाठी हियर A ची व्हॅल्यू काय आहे? फर्स्ट इयरला त्याने किती अमाउंट सेव्ह केली, इन्व्हेस्ट केली? 5000. त्यानंतर D ची व्हॅल्यू किती आहे? रुपीस 2000. 2000 चा गॅप आहे. प्रत्येक इयर मध्ये 2000 चा गॅप आहे. त्यानंतर N ची व्हॅल्यू किती आहे? 12. 12 इयर्स मध्ये तो किती इन्व्हेस्टमेंट करणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. या तिन्ही व्हॅल्यू माहिती आहेत तर आता SN चा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. नाउ SN इक्वल टू काय? N अपॉन 2 इन द ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 d. मग आता यामध्ये n ची व्हॅल्यू टाकतो 12. काय दिसेल मग? S12 इक्वल टू 12 अपॉन 2 इन द ब्रॅकेट 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे? 5000 प्लस 12 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू काय आहे? 2000. ब्रॅकेट कंप्लीट. तर सांगा आता 12 अपॉन 2 म्हणजे काय येणार? 6 मल्टिप्लाय बाय 2 इंटू 5000 म्हणजे काय? 10000 प्लस 12 मायनस 1 11 इंटू 2000. ब्रॅकेट कंप्लीट. आता 11 इंटू 2000 म्हणजे काय येणार बरं? 22000. 6 इंटू द ब्रॅकेट 10000 प्लस 22000. ब्रॅकेट कंप्लीट. कारण की 11 0 चा 0 हे 3 0 आहे. तसेच 11 2 चा 22. आता या दोघांची एडिशन 22000 प्लस 10000 म्हणजे काय येणार? 32000 म्हणजे काय येणार? 6 इंटू 32000. बरोबर. मग आता 32000 आलं तर आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. मग मल्टिप्लिकेशन सांगा. 6 इंटू 32000 0 0 0 6 0 0 0 0 6 2 जा 12 1 कॅरी 6 3 जा 18 18 आणि 1 19 म्हणजे काय आलं? 1,92,000. त्याची काय असेल? टोटल अमाउंट असेल. टोटल इन्व्हेस्टमेंट असेल 12 इयर्स मध्ये. S12 इक्वल टू काय आलं? 1,92,000. देयरफॉर Sachin's total amount of investment in 12 years equal to rupees 1,92,000 रुपीज. हे लक्षात घ्या. हे अमाउंट आहे. एकदम सोपा प्रॉब्लेम होता आणि त्यानुसार आपण SN चा फॉर्म्युला यूज करून तो सॉल्व केलेला आहे. असेच प्रॉब्लेम आहेत प्रॅक्टिस सेट मध्ये. राहिलेले 3 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करण्याचा ट्राय करता आणि तो प्रॅक्टिस सेट सॉल्व करता. प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला विचारू